नमस्कार. आजी खूपच घाबरलेली असते. ती सुधाकरला भेटण्यासाठी सांगलीला आलेली असते आणि ती सुधाकरला म्हणते, सुधाकर, मला खूप भीती वाटते. अरे मीरा मला फोन करून विचारत होती की निरूपा त्यावेळेला प्रेग्नेंट का नव्हती. तेव्हा सुधाकरराव म्हणतात, खरं सांगू आई, आई मला सुद्धा मीरा प्रश्न विचारत असते. प्रश्नांचा अगदी भडीमार करत असते. मला खूप भीती वाटते. असं वाटतंय ते सत्य आता सर्वांसमोर येणार. तेव्हा आजी म्हणते, नाही नाही सुधा, काहीही झालं तरी चालेल, पण ते सत्य सर्वांसमोर येता कामा नये. अरे ते किती भयानक सत्य आहे. तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, आई, मला नाही वाटत की आता आपण या सत्याला थांबवू शकतो. कारण काहीही झालं तरी मीरा त्या सत्यापर्यंत नक्कीच पोहोचणार. तेव्हा मात्र आजी बोलते, सुधा, अरे असं झालं तर काय होईल माहिती आहे ना. अरे सगळं काही संपेल. अरे सत्या माझा तुटेल रे पूर्णपणे. अरे नको त्या गोष्टी त्याच्या समोर येतील. तेव्हा सुधाकरराव बोलतात, आई, अगं या गोष्टींनी मला सुद्धा झोप लागत नाही. मला खूप काळजी वाटत असते, खूप भीती वाटत असते. मला सुद्धा विचार असतोच. तेव्हा मात्र आजी बोलते, अरे सुधा, मग काहीतरी कर ना. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, काय करू मी आई. शेवटी जर का त्या सत्याला समोर यायचंच असेल तर आपण नाही थांबू शकत. इकडे मीरा प्रिन्सिपल ऑफिसमध्ये आलेली असते आणि तिथे तिला सत्याच्या जन्माचा दाखला मिळालेला असतो. पण मीराला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण मीराला कळालेलं असतं की सत्याचे आई वडील सुधाकर आणि निरूपा नाही आहेत. कारण सत्याच्या जन्मदाखल्यावरती जे काही नाव असतात ना, ती वेगवेगळी असतात. ते बघून मात्र मीराला धक्काच बसतो. मीरा तशीच घरी येते. त्यावेळेला आजी समोर असते, पण आजीकडे मात्र मीराचं लक्ष नसतं. त्यावेळेला सत्या मोठ्याने बोलतो, धूमकेतू, धूमकेतू, अगं काय झालं. अगं आजी आले गावावरून आणि तुझं मात्र तिच्याकडे लक्षच नाही. तेव्हा मात्र मीरा बोलते, सॉरी, खरंच माझं लक्ष नव्हतं. आजी तुम्ही केव्हा आलात, बरे आहात ना. तेव्हा आजी बोलते, हो. आणि लगेच मीरा तिथून निघून जाते. त्यावेळेला सत्या म्हणतो, धूमकेतूला काय झालं. धूमकेतू असं का वागते. ती कधीच असं वागली नाही आणि आता मात्र अशी विचित्र का वागते. तेव्हा मात्र आजी स्वतःशीच बोलते, काहीतरी नक्की झालंय. तेव्हा आजी बोलते, सत्या, अरे थांब, मी स्वतः जाऊन बघून येते. मीराशी खूप मला काही काही बोलायचं आहे. तेव्हा लगेच निरूपा बोलते, एवढं कशाला विचार करायला पाहिजे. काही नसेल झालं, उगाच आपला विचार करत असते. तेव्हा मात्र आजी बोलते, निरूपा तू जरा गप्प बसशील आणि तू काही नाही बोललीस ना तर बरं होईल. आणि लगेच आजी तिथून निघून जाते. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, सुधाकरराव निरूपाला म्हणत असतात, निरूपा तुला माहिती तरी आहे का, निरूपा खूप मोठं भयानक सत्य सर्वांसमोर येणार आहे. निरूपा आता सगळ्या गोष्टींची खूप वाट लागणार आहे. तेव्हा मात्र निरूपा मोठ्याने बोलते, खरं सांगू, म्हणजे तुम्ही काय बोलताय. त्यावेळेला सुधाकरराव घडलेला सगळा प्रकार निरूपाला सांगतात. त्यावेळेला निरूपा बोलते, मग काय झालं, आलं तर बरंच होईल. नाहीतरी तो सत्या सारखं सारखं मलाच आई म्हणत असतो. त्यापेक्षा जे काही सत्य आहे ना ते समोर येऊ देत. हे ऐकल्यानंतर सुधाकरराव बोलतात, निरूपा अगं शांत हो. निरूपा अगं प्रत्येक वेळेला त्या मुलाच्या वाईटावरतीच का असतेस. निरूपा अगं कधीतरी विचार करत जा. कधीतरी तो मुलगा तुझ्यासाठी काहीही करायला तयार असतो आणि तू मात्र त्याच्या बाबतीत वाईटच विचार करतेस. तेव्हा मात्र निरूपा बोलते, असं तुम्हाला वाटतंय, असं काही माझ्या मनात नाही आहे. तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, निरूपा हे सर्व घडतंय ना ते तुझ्यामुळे. निरूपा खरं सांगू, आज सर्व ह्या गोष्टी तुझ्यामुळे घडल्यात आणि या सर्व गोष्टींना मी तुला कधीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र निरूपा बोलते, बस करा. खरंच मला ना कंटाळा आलाय. का तुम्ही असं वागता. प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टींसाठी मलाच का जबाबदार ठरवता. अहो ही सर्व गोष्टी बंद करा. तेव्हा मात्र मोठ्याने सुधाकरराव बोलतात, निरूपा अगं तुझी नाटकं बंद कर. निरूपा खरंच मला तुझ्या या गोष्टींचा ना त्रास होतोय, त्रास. तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते. निरूपा बोलते, जर का त्या सत्याला गोष्टी कळणार असतील तर त्या गोष्टी कळू देत, मला काही एक फरक पडत नाही.
आणि मला आता या विषयावरती काही एक बोलायचं नाहीये. तेव्हा मात्र मीराची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला मीरा बोलते, का बोलायचं नाहीये? आणि आजी, तुम्ही माझ्या पाठीकडून कशाला येत होतात? तेव्हा लगेच मोठ्याने आजी बोलते, मीरा अगं काय झालंय? मीरा अगं तू असं का वागतेस? त्यावेळेला मीरा बोलते, प्रत्येक वेळेला मी तुम्हाला विचारायचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टी विचारून मी सगळं काही नीट करण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही मात्र माझ्याशी विचित्र पद्धतीनेच वागलात. असं वागून तुम्हाला काय मिळालं? तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, मीरा मीरा अगं काय बोलतेस तू? मीरा अगं प्लीज असा विचार सुद्धा मनात आणू नकोस. मीरा, आम्ही जर का काही गोष्टी लपवल्या असतील तर त्या तुमच्या सर्वांच्या चांगल्यासाठीच आहेत. तेव्हा लगेच मीरा बोलते, कसला चांगलेपणा? बाबा, हे तुमचा मुलगा नाहीये, हे सत्य तुम्ही आमच्यापासून का लपवताय? बाबा प्लीज हे सत्य लपवू नका. तेव्हा मात्र मोठ्यानी सुधाकरराव बोलतात, मीरा काहीही बोलू नकोस. सत्यजित माझाच मुलगा आहे आणि माझाच मुलगा राहणार. तेव्हा लगेच मीरा बोलते, बाबा प्लीज खोटं बोलू नका. बाबा खरंच तुमच्या या खोटे बोलण्यामुळे मला खूप त्रास होतोय. बाबा मी स्वतः प्रिन्सिपल ऑफिसमध्ये जाऊन यांचा जन्माचा दाखला आणलाय आणि त्याच्यावरती तुमची नावं नाही आहेत. बाबा आजपर्यंत तुम्ही यांना छान प्रकारे जपलत, पण खरंच विचार करा, त्यांना त्यांच्या आईचं प्रेम मिळालं? सासूबाई ते प्रेम देऊ शकल्या? बाबा याच गोष्टीचं तर मला वाईट वाटतंय. बाबा काय करावं तेच मला कळत नाही. त्यावेळेला लगेच मोठ्यानी मीरा बोलते, खरं सांगू का बाबा, आज मला सत्य जाणून घ्यायचं आहे, नाहीतर सगळ्या गोष्टी यांच्या कानावरती मी घालणारच. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, मीरा अगं यामुळे घर तुटेल. अगं घराचे तुकडे तुकडे होतील मीरा. ज्या गोष्टी घडायला नको त्या गोष्टी सगळ्यांसमोर आणू नकोस. तेव्हा मात्र मीरा बोलते, बाबा किती दिवस हे सत्य लपवून ठेवणार आहात? मी जर का सत्य लपवलं तर माझ्या नवऱ्याला आईचं प्रेम मिळेल? बाबा तुम्हीच विचार करा, कारण माझा तर आता कोणावरतीही विश्वास राहिला नाही. सासूबाई येता जाता तर माझ्या नवऱ्याला घालून पाडून बोलत असतात, त्याचा अपमान करत असतात, आणि तुम्ही म्हणताय की मी प्रत्येक वेळेला हे सत्य लपवायचा प्रयत्न करायचा नाही. बाबा मी माझ्या नवऱ्याशी खोटं बोलणार नाही. तेव्हा लगेच आजी बोलते, मीरा मीरा अगं बाळा शांत हो. मीरा अगं बाळा तुला कळतंय का, काही काही वेळेला गोष्टी लपवण्यासाठी खोटं बोलणं चांगलं असतं. मीरा प्लीज असा विचार सुद्धा मनात आणू नको. तेव्हा लगेच मीरा बोलते, नाही बाबा आता मी यांना सत्य सांगणार. मला यांना सत्य सांगायचं आहे आणि बाबा प्लीज तुम्ही मला मदत करावी अशी माझी इच्छा आहे. मी हा जन्माचा दाखला त्यांना दाखवणार आणि मग त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मात्र तुम्ही द्यायची. तेव्हा मात्र आजी बोलते, मीरा अगं असं का वागतेस? का सगळ्यांना तू उगाचच त्रास देतेस? मीरा बाळा तुझ्याकडून ही अपेक्षा नाहीये. त्यावेळेला सुधाकरराव तो दाखला घेतात आणि त्या दाखल्याचे तुकडे तुकडे करतात आणि मीराला बोलतात, कोणतंही पान आणलंस तरी सुद्धा ते माझ्यासाठी महत्वाचं नाही. माझ्यासाठी माझा मुलगा सत्यजित आहे एवढंच महत्वाचं आहे. बाकी तुला जे समजायचं आहे ते समज. त्यावेळेला लगेच मीरा बोलते, बाबा तुमच्या या वागण्याने किंवा हे जे कागद तुम्ही फाडलं त्या वागण्याने हे सिद्ध तर होत नाही ना की हे तुमचा मुलगा आहे. बाबा हे जर का सिद्ध झालं असतं तर बरंच झालं असतं. हे सत्य माझ्या समोर सुद्धा आलं नसतं तर बरं झालं असतं. तेव्हा सुधाकरराव बोलतात, मीरा अगं असं नको वागूस. मीरा मी तुझ्या समोर हात जोडतो, तुझे पाय पकडतो, पण माझ्या सत्यजितला हे एवढं मोठं सत्य तू सांगू नकोस. तेव्हा लगेच मीरा बोलते, नाही सांगत बाबा, मला त्यांना सत्य सांगायची गरज सुद्धा वाटत नाही. पण बाबा तुम्हीच विचार करा, किती दिवस हे सगळं सत्य लपवून ठेवणार आहात? बाबा कधी ना कधी तरी हे सत्य त्यांच्या समोर येणार, तेव्हा मात्र तुम्हाला या सत्याची त्यांना जाणीव करून द्यावी लागणार. त्याशिवाय